आता बसला याचा बरोबर निरा, नाही तर त्या शिवल्याच्या मागे निरा होबासकेच मारत जात जाय. यानं मला दाबून आता काय शेणाचे टोपले उचला लागून राहिले. अरे काय बा माऊली, अरे कुठे चालला म्हटलं डब्बा गिब्बा घेऊन? अरे पाहिजे म्हटलं मला काही कामाची लाईन पाहिजे. हा मी बी येतो ना त्याला मागं. हा आहे का काही? गेले कामाला घेऊन जातो मी. नाही दलिंदर बोळ्या झाले का मला जेलात पाठवतं. हा निरा कुत्र्यासारखं मारलं मला पोलिसाईनं. आता घेतो मी याले. नाही का ते जमत नाही म्हटलं. मीच तर बाबा भले हातपाय जोडू जोडू पाय खोरू खोरू म्हटलं त्याच्या कामाला लागलो. जमत नाही म्हटलं आता. अरे कारायले का माऊली, हा लेका झालंय का लेका एवढ्या ना? हा एवढे दोस्ताना होता का आपला? आता लोक आपण एक दुसऱ्याची एवढी मोठी साथ दिली. हा एवढी मोठी आपली संघटना आहे. अरे तू एवढाच करून राहिला काय? पाय ना तेवढं कामाचं पाय ना लेका तेवढी लईन. आता तू लागेलास म्हणून लेका मला हे पाय ना इकडे शेणाचे टोपले उचला लागून राहिले ना. हा त्या वास लेका त्या शेणाचा येते काय तुला काय काय सांगा म्हटलं. अंगाचा पुरा दिवसभर मसाळीचाच वास येऊन राहिला मला अंगाचा. अरे नाही ना अरे बाब मीच तर म्हटलं निरा हातपाय खुरू खुरू म्हटलं त्याच्या पाया पडू पडू मला ते कामाला लावलं. आता उन्हाळ्याचे कोणतेच काम आहे गड्या, फक्त काय आता नांगरटी गिंगरटी आहे. आता मग मी त्याच्यानं लागलो की बा म्हटलं फक्त डिझल गिझल आणून देत जाईन म्हटलं झुमऱ्याले, तर त्याच्यासाठी मी लागलो. नाही तर काय आता कोणते कामं राहिले? आता उन्हाळ्याचे कोणते कामही नाहीत ना. अरे पायनं तेवढं लेका विचारून तर पाय, विचारून पायनं जमलं तर जमलं. हा लेका हे मसाळीचं करू करू थकलो रे लेका, थकलो म्हटलं. निरा कधी कधी या मसाळा अशा का ढुंगणावर लाग देतात की मी 2 दिवस म्हटलं हवेत लावा लागते. आता तुला काय सांगा लय मारक्या म्हशी येत नाही याच्यात. लेका पाय रे तेवढं. हा काही ना काही करतो ना मी, लागलो तर काही करतो. तेवढं पाय फक्त विचारून कसंच करावं गड्या याचं. मी काय म्हणतो, हे पाय मी काय म्हणतो, आपल्या हाती काही आहे काय? मला हाती काही नाही भाऊ. तू त्याचे झुंबऱ्या नाही तर मग ते लाईने पाटील त्या 2 पैकी एका जणाला कोणाला तरी भेट. त्याच्याजवळ काय हातपाय जोडायचे असतील तू जोड. मला ज्यांना काही होत नाही भाऊ. हा तू पाय म्हटलं ते भेट काय भेटायचं असेल ते. चाललो मी कामावर, मला उशीर होऊन राहिला. नाही मग तुमच्या याच्यानं होत नव्हतं की नाही म्हटलं. पहिलेच म्हटलं तुम्ही ना तोंड मारा नव्हतं लागत ना. हा पहिले काय तोंड मारलं तुम्ही ना? हा पहिले काय तोंड मारलं आम्ही करतो हे करतो अमक करतो ढमक करतो. तुम्हाला काही टेन्शन नका घेऊ, त्याला खलास करतो. काही गरज होती का? मी दुसऱ्याच्या इकडे पाहिलं असतं कोणी. तुमच्या अंगात दम नाही हे सांगा ना पहिले मला. आता तुम्ही हा कायले फालतूचे चकून राहिले मला. अरे तसं नाही ना शिवलाल भाऊ, तसं नाही ना. आम्ही का भेणारे दिसून राहिलो का? भेणारे दिसून राहिलो का म्हटलं? अरे पण आमच्या मागं काम आहेत, कामाच्या गडबडीत होतो आम्ही एवढे दिवस. त्याच्यानं तुमचं काम झालं नाही. तुमचं काम होईन म्हणजे होईन, मी सांगून राहिलो ना तुम्हाला. काम होईन म्हणजे होईन. अरे करतो अरे कधी करता कधी हे तर सांगा मला. हा किती महिने होऊन राहिले? 2 महिने होऊन राहिले ना. 2 महिने इकडे निरा जंगलाय ना फिरून राहिलो ना आम्ही दोघं जण. हा निरा स्टोरी अटी आणून टाकली, एक व्हिडिओ टाकायचा पत्ता नाही. हा निरा का तमाशे दाखवून राहिले का लोक इले फालतूचे? हा लवकर म्हटलं काय असेल नशील ते करा म्हटलं. तुमच्या अंगच्यानं होत असेल तर, नाही तर कडक सांगून द्या आमच्याच्यानं काही होत नाही म्हणून ना फालतूचे. अरे शिवलाल भाऊ तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. आम्ही त्याचं काम करू म्हणजे करू. आता आम्ही एकदम मोकळे झालो. तुम्हाला घरी आणू म्हणजे आणू. तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. मस्तपैकी 2-4 दिवस राहा आता तिकडे. बस हे 2-4 दिवस तुमच्या शेवटच्या जंगलात. आता काही टेन्शन घेऊ नका. आता म्हटलं मला अजिबात म्हटलं कारण सांगायचे नाहीत. मी पहिलेच सांगून राहिलो. पैसे म्हटलं तुम्हाला अर्धे पोचेल आहेत. हा माझ्यापेक्षा खराब कोणी नाही. मला जर का या 4-5 दिवसात मला जर का काम झालं नाही तर माझ्यापेक्षा म्हटलं खराब कोणी नाही बरं. मी म्हटलं तुम्हाला साधा भादा दिसत असेल, पण म्हटलं आपली पोच म्हटलं लय दूर आहे. अशीच म्हटलं इचुकाटा संघटना चालवत नाही मी. हा तर लवकर काय करायचं असेल नसेल ते तुम्ही लवकर ते काय करा, बाहेर पण ते करून घ्या. आणि लवकर म्हटलं आम्हाला गावात रवाना करा. त्या शिवलालला खुपसून टाका. नाही तर म्हटलं आता आली तुमची बारी आली आता. माझे कटकटले का शिवल्या याच्यानं भाजल पापड मोडत नाही. आणि गोष्टी ऐकून घ्या याच्या. बरं ठीक आहे करतो. काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. ठीक आहे आराम करा 2-3 दिवस. मी करतो ऍडजस्टमेंट. ठीक आहे ठेवा. अरे काय म्हणते रे बाबू? अरे पाय ना म्हणा ते करा म्हणा लवकर. हा चाल ना बाबू घरी चाल ना. किती दिवस झाले? हा इकडे जंगलात किती दिवस थांबतो अजून? अरे हो ना कंदील बुडाजी, आता मला काय माहित नाही काय? हा मला काय घरी जाणे वाटून राहिलं काय? हा मला या जंगलात राहायचा एवढा शौक आहे काय? पण आता काय ते कारण देऊ आता 2 महिने गमावले आपले. हा निरा फक्त या जंगलात राहा लागला आपल्याला. तर काय म्हणते 2-3 दिवसात करतो म्हणते. काही टेन्शन घेऊ नका. तसं माहित आहे आपला हात कसा आहे तर आपल्या नांदी लागत नाही. परी कोणी पैसे गेलात त्याला काम करावं लागेल. त्याला काय त्याच्या बापाला काम करावं लागेल. काही टेन्शन नका घेऊ म्हणे, करतो म्हणे. बरं बापा मी काय म्हणतो, काही ना काही खाया घ्यायचं पाय रे बाबू. लय भूक लागली. चाल बरं काही ना काही खायचं पाय. मासू आहे पकड चाल. तर बस कंदिलेले निरा फक्त खायचं सांगा आणि राहायचं सांगा. बाकी काय घेऊन देत नाही. बरं चला या मायची कटकट. थांब म्हटलं झुमऱ्या. अरे काय लावलं काय म्हटलं तुनं किती दिवस झाले मला जोडून पैसे गेलात? किती दिवस झाले? आता काल मी वावरात जाऊन पाहिलं, अजून नांगरटीचं म्हटलं एक तुनं फंटन नाही मारलं. तू म्हणत जात की नांगरटी गिंगरटी मारून ओके काम आहे. काय केलं म्हटलं तुनं मग? अरे होटच्या मायाची खटखट. अरे या बुड्याची राहिली जाय की नाही नांगरटी? अरे हो अरे मोठे बाबाजी, अरे करतो ना म्हटलं तुमची नांगरटी करतो म्हटलं. त्या दिवशी कसं लय रात्र झाली मग मला काही आठवण नाही राहिले. मग मी गडबडीत हो म्हणून टाकलो असेल. अरे लेका किती लबाड वानाचा आहेस लेका तू. लेका झुमऱ्या म्हणत जात की फक्त 50 रुपये द्या, फक्त 50 रुपये म्हणजे तुमचा नंबर सगळीत पहिले लावून देतो. लेका मला नांगरटी करून नाही दिली लेका तुला. काय लेका थांब तू. त्याला नखरे सांगा लागतात आहे की नाही? लाईना पटला मला सांगा लागते वाटते. तू थांब तू. अरे नाही हो बा मोठे बाबाजी. अरे काय म्हटलं रट्टे खायचे काम करायला लावून राहिले का? अरे म्हटलं देतो म्हटलं. तुम्ही फक्त आजचा दिवस फक्त एक दिवस थांबा. एक दिवस थांबा ना फक्त तुम्ही. देतो ना तुमचं काढून. तुमचं नाही म्हटलं का? नाही देतो म्हटलं. तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. ते लवकर पाय म्हटलं काय तर नाही तर म्हटलं माझ्यापेक्षा वाईट नाही बरं कोणी. मी म्हटलं जाईन सरका म्हटलं लाईना पाटला जोड. दिन म्हटलं आले सगळे नखरे सांगून. फालतूचा दिमाग काही खराब करू नको. आज म्हटलं आज नाही तर मग सकाळ जर मला नांगरटी झाली नाही तर म्हटलं मी डायरेक्ट लाईना पाटला जोडत जातो. खाली सगळे कारण मी सांगून देतो. यानं पैसे घेतले म्हणे मला जोडून शिल्लक म्हणे तो सगळे पहिले नंबर लावतो अजून दिलं नाही. तू पाय बघ मग काय तर.
च्या मायाचे खटकटले का और बुटं भरलं खतरनाक आहे की नाही पहिले काढून द्या लागेल बा या बुड्याची लवकर निष्ठून टाका लागेल हा सांगा सगळ्यात पहिले बा सगळ्यात पहिले तुमचाच नंबर लावतो मी काही टेन्शन नका घेऊ चारे माऊली लवकर चाल बरं लवकर चाल उशीर होऊन राहिला अरे बा चालणार रे बा झिंबरले का सकून पासून लेका त्याला घरी चक्रा मारू 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 लेका हाता पायाला गोये येऊन राहिले तरी तू एका जागेवर थांबतं का हा किती वाकडतो लेका तुला पाहून राहिलो चाल बरं लवकर दे म्हटलं ते सकून सकून कसं उन्हाच्या पहिले गेलं की लवकर चालले जाते चाल लवकर च्या मायाची खटकटले का हे डोक्याले लेका पुरी झंडू मामा का हे किस्त करायचं काम लागलं की नाही हे लेका ड्रायव्हर लोक लेका जरसा दम नसते अरे हो ना शांताराम भाऊ हो ना म्हटलं मी येतो ना म्हटलं मी त्या आपल्या याच्या घरी गेलतो ना माऊलीच्या इकडे गेलतो ना मग आता हे आपल्या कामावाले डेंजर राहतात ना लवकर येत नाहीत लवकर डब्बा तयारच होत नाही त्याच्या घरचा त्याच्या इकडे गेलतो मी आता मी आणतो तुमचं काढून देऊ ना तुम्ही काय तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिला तुम्ही आपल्याच माणसा देतो ना म्हटलं संध्याकाळ काढून आता मग ते 5 वाजता नाही ते मला म्हटलं काही सांगू नको तू झिमऱ्या मी तुला पहिले सांगून राहिलो मला म्हटलं मला नंबर पहिला पाहिजेत मला सगळ्यात पहिले तुम्हाला वावरात चाल मला ते काय किस्तकारी आहे तेवढी करून दे बाकीचं मला काही घेणं नाही च्या मायाची खटकटले का मी हा पहिला नंबर कोणाचा देऊ काढून तिकडे देवीदास भाऊ मला म्हटलं 3 दिवस झाले वाट पाहून राहिले आज जर का त्याचा पहिला नंबर काढून नाही दिला की नाही रूमनं घेऊनच मला घरी येतील म्हटलं ते नाही पहिले मला देवीदास भाऊचा काढून द्यायला लागेल त्याच्या बाद बाकीचं बापा मी कांतो शांताराम भाऊ अरे मी तुमचा 2 नंबरले नंबर काढून देतो तुम्ही 9 वाजता बरोबर डब्बा गिब्बा घेऊन तयार वावरात राहा तुम्ही आलोच मी जा डब्बा गिब्बा घेऊन या तुम्ही माझी खटकटले पहिला बरोबर द्यायला लागत होतं उन्हातानाच्या पहिले घरी आलो असतो काय का तू बी झुमरे बरं मी काय म्हणतो तू म्हटलं फक्त तयार आहे 9 वाजता म्हटलं मला वावरात आला पाहिजे तू चाल ठीक आहे मी येतो 9 वाजता बरोबर थांबा ना हो झुंबर भाऊ अरे मी काय म्हणतो थांबा ना म्हटलं अरे लवकर सांग म्हटलं काय तर मला जा लागते तिकडे डांगर टाकी करायला लागतं लवकर सांग काय अरे झुंबर भाऊ अरे मी का म्हणून राहिलो अरे सोया आहे म्हटलं आपल्या जवळ एक 90 चाललो बा मी दोघं मिळून म्हटलं घेऊन घेऊ म्हटलं कसं आता एवढी एकटी मालायच्या सगळं घेतल्या नाही जात ना एक तर ते आपल्या शिवलाल भाऊ नाही दोघं मिळून घेतली असती मी काय म्हटलं आपल्या जवळ घेता का 90 आहे पुरी 90 अरे बापरे पण नाही म्हटलं आता नाही घ्या लागत मला म्हटलं कामावर जा लागते ना कामावर जमत नाही ना ते मग ते ट्रॅक्टर चालवणं सुचत नाही नेरा बेलेच्या बेले पडतात मग काय मग मालकाला जोड कंप्लेंट करतात शेतकरी जमत नाही म्हटलं मग संध्याकाळी पाहू ना संध्याकाळी अरे हे राजा झुंबर भाऊ काय पचका करता हो तुम्ही काम धंद्याने हे ते तुम्ही का त्या लाईना पाटलाला भिवून राहिले का लाईना पाटलाला भिवून राहिले का म्हटलं तुम्ही काही राजा एवढा मोठा माणूस राजा तुम्ही माणसासारखा माणूस आणि त्या लाईना पाटलाला भेटा का काही नाही म्हटलं मी काय आणतो संध्याकाळ नाही जमत ना आता म्हटलं घेता का तुम्ही घेता का म्हटलं सांगा पहिले नाही म्हटलं जमत नाही म्हटलं मला कामावर जा लागते मग आता कामावर म्हटलं दारू पिऊन म्हटलं जमत नाही अचानक कामच होत नाही मग अरे राहू द्या ना हो पेका ना हो तिकडे बंद काय राजा तुम्ही काम करून राहिले का कामानं काय एवढं हे चाललं का जाऊ द्या म्हटलं एक दिवस नाही मस्तपैकी पार्टी करून मी काढलं आपल्या वारात जाऊ तिकडे मस्तपैकी सन्मान दिली की दिली चला म्हटलं कुठे एवढे भिवून राहिले एखादी आता रोज काम करणं जाय मरे लोक काम आहेत माणसाच्या मागं पण असा चान्स येते काय असा चान्स येते काय ना म्हटलं आपल्या खिशातच आहे दाखवू का तुम्हाला दाखवू का नाही काढू नको बा काढू नको अंदर होते म्हटलं फालतूचे तमाशा काही दाखवू नको मी काय म्हणतो काय गड्या जमीन का फक्त जमीन का मग फक्त मला मी जास्त देणार नाही चल ना म्हणा तू तिकडे चल ना तुला दाखवतो ना कसं आहे तर जर्सिंग नाही पुरीच्या पुरी नळल्या देतो ताली वतून मी फक्त पाणीच देतो आणि देतो तुला आज लंब करून पाहतो फक्त आता कसं करतो त्याला गेम फायदा आहे की नाही जास्त काही घ्यायला नाही बरं उंची लाईट मध्ये घेतली कोणाला माहिती पडत नाही तेवढं आपण कामही करून घेतो आहे की नाही बरं ठीक आहे ना मी काय पुढे चालावं लागते पुढे चालता चला तिकडे कोपऱ्यात गेलं की मस्त घेतलं जाते चला माझ्यासोबत मी दाखवतो तुम्हाला चला तिकडे घेऊ धन्यवाद मित्रांनो आपला व्हिडिओ इथपर्यंत पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर जर कुणी नवीन आला असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो सर्वात प्रथम आम्ही तुम्हाला सर्वांना माफी मागतो की आम्ही एवढे दिवस तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलो नाही पण मित्रांनो तुम्ही सुद्धा आमची काही गोष्ट काही अडचणी आमच्या तुम्ही समजून घेऊ शकाल कारण की व्हिडिओ न टाकण्याचं काही ना काही कारण असते काही ना काही आमची घरची परिस्थिती म्हणा किंवा कुठली पण काहीतरी कारण असते त्याच्यामुळेच आम्ही व्हिडिओ टाकू नाही शकलो आणि ते गोष्ट तुम्ही समजून घ्याल अशी आम्ही तुमच्याजवळून आशा बाळगतो आणि तुमचा सपोर्ट तुम्ही आम्हाला दाखवाल अशी आम्हाला वाटते आणि तुमचा सपोर्ट तुम्ही जेवढा जास्त आम्हाला दाखवाल खरंच आम्ही तेवढे जास्त उत्साहित होऊन तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत चलू कृपया आमची हात जोडून विनंती की तुम्ही आमच्यावर नाराज होऊ नका तुमचा सपोर्ट आम्हाला तुम्ही दाखवा आम्ही रोज तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येत चलू तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा आम्ही येणाऱ्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओतल्या टॉप 3 कमेंटचे नाव आम्ही येणाऱ्या व्हिडिओमध्ये सर्वात प्रथम त्यांचे आम्ही अभिनंदन करू आणि इतर सर्वांचे पण मनापासून आभार मानतो की एवढ्या साऱ्या जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की व्हिडिओ का नाही येत आहे व्हिडिओ टाका तर चला भाऊ आजपासून तुमच्यासाठी आम्ही व्हिडिओ घेऊन येत चलू आपल्या व्हिडिओचा टायमिंग आहे ठीक 5:30 वाजता सुरेश गुरुजी यांचा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला आपला व्हिडिओ बघायला मिळेल कृपया आमच्याकडून जर काही चूक झाली असेल तर आम्हाला तुम्ही माफ करा आम्ही तुमच्यासाठी फक्त तुम्हाला हसवण्यासाठी व्हिडिओ घेऊन येत चलू तर तुमचा पण सपोर्ट असणं आवश्यक आहे गरजेचं आहे चला तर मित्रांनो आता भेटूया उद्या ठीक 5:30 वाजता याच व्हिडिओचा भाग नंबर 2 घेऊन आता व्हिडिओमध्ये समोर खूप मजा येणार आहे तर आपल्या चॅनलवर खरंच कोणी नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पाठवा म्हणजे त्यांना सुद्धा समजेल की जगन इज बॅक जगन वापस आलेला आहे आपल्या सर्वांसाठी तर चला भेटू आता उद्या ठीक 5:30 वाजता
आणि हो मित्रांनो, तुम्हाला जर कुठल्याही टॉपिकवर जर व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्हाला सध्या आता आम्ही खूप दिवसाच्या नंतर व्हिडिओ टाकायला सुरुवात केली, तर आम्हाला सुद्धा माहिती आहे की तुम्हाला कोणत्या टाईपचे व्हिडिओ बघायला आवडतील. जर तुम्हाला कोणत्या टॉपिकवर जर व्हिडिओ बघायचे असतील तर ते तुम्ही आम्हाला कमेंट्स करून सांगा. एकदम बिनधास्तपणे कमेंट्स करून सांगा की आम्हाला या टॉपिकवर व्हिडिओ बघायचा आहे. आम्ही कोशिश करू की आम्ही त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायची कोशिश करू. आम्ही जे व्हिडिओ बनवत आहोत ते तुमच्यासाठीच आहे, तुम्हाला हसवण्यासाठीच आहेत, तर आम्ही त्याचा प्रयत्न करू. तुम्ही फक्त आम्हाला सपोर्ट दाखवा, म्हणजे जेणेकरून आमचा उत्साह वाढेल आणि आमची व्हिडिओ बनवण्याची इच्छा होणार. तर त्याच्यासाठी तुम्ही सपोर्ट दाखवा, आम्ही तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करतो. चला पटापट लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. आम्ही येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं सुद्धा नाव घेऊ. धन्यवाद.